हाय हॅलो नमस्कार, मी अर्चना इंगळे, अर्चनाज किचन क्यूनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बटाटा वटाणा मिक्स भाजी, एकदम अप्रतिम लागते। चला, त्याच्यासाठी मी कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकलेलं आहे, जिरं टाकलेलं आहे, मोहरी टाकलेली आहे। मोहरी छान तडतडली, जिरं मस्त फुललं की कांदा टाकायचा आहे आपल्याला। कांदा मस्त आपल्याला गोल्डन ब्राउन करून घ्यायचा आहे। कांदा गोल्डन ब्राउन झाला की त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे टोमॅटो गार होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं। त्याच्या आधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल तर प्लीज करून घ्या। आपले व्हिडिओ 12:30ला येत असतात, नक्की चॅनलला व्हिजिट करत जा। चला मग त्याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे, थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे, छानपैकी मिक्स करून घेत आहे। त्याच्यानंतर थोडीशी काश्मीरी मिरची पावडर टाकलेली कलरसाठी, गरम मसाला टाकलेला आहे, मस्त मिक्स करून घेणार आहे। छानपैकी मिक्स झालं की मस्त त्याला तेल सुटेपर्यंत शिजून घेणार आहे। आता याच्यामध्ये मी टाकणार आहे मालवणी मसाला। तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही टाकू शकता। जिरे पावडर, धने पावडर, परत छानपैकी मिक्स करून घेणार आहे। मसाला असा छानपैकी शिजला पाहिजे, बघू शकता किती छान शिजलेला आहे। त्याच्यानंतर मी टाकलेले वटाणे मी अगोदर शिजून घेतलेले होते। तुम्हाला वाटलं तर तुम्ही घ्या, नाही तर तसे पण टाकू शकता, ऑप्शनल आहे। छानपैकी मस्त आपल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले। बटाटे मस्त मी उकडून घेतलेले आहे, त्याची शिल्ट काढून मस्त छोटे त्याचे तुकडे करून आपल्या मसाल्यामध्ये टाकलेले आहे। हे पण छानपैकी असं मस्त मिक्स करून घेणार आहे। जे मोठे तुकडे आहेत ते थोडेसे छोटे केले तरी पण चालेल, आपल्या चम्मचच्या सहाय्याने छानपैकी याला एकजीव करून आपण मिक्स करून घेणार आहे। याच्यामध्ये जेव्हा आपण पाणी टाकणार आहोत तेव्हा आपल्याला थंड पाणी न टाकता प्लीज गरम पाणी टाकलं ना, अप्रतिम याची टेस्ट येते। आपण मालवणी मसाल्यात बनवलेलं आहे हे, आणि एकदम तर्री मस्त काश्मीरी मिरची पावडर टाकलं ना तरी खूप छान येते। इथे मी गरम पाणी टाकलेलं आहे मस्त। मी पहिले अर्धा गिलास टाकलं, थोडंसं गिलासामध्ये आहे ते पण नंतर मी टाकून देणार आहे याच्यामध्ये। थोडंसं तुम्हाला जर रस्सा जास्त वाटत असेल तर तुम्ही जास्त करू शकता, तुम्हाला दाटसर ठेवायचं असेल तर तुम्ही दाटसर, आम्ही भातासंगती खातो म्हणून थोडासा रस्सा जास्तच ठेवलेला आहे। अशा प्रकारे मस्त आपली भाजी रेडी झालेली आहे। झाकण ठेवून मस्त 10 मिनिटं शिजून घ्यायचं आहे आपल्याला। थोडंसं चवीनुसार मीठ घालत आहे इथं, परत एक वेळ मिक्स करून घेणार आहे। आता याच्यावर झाकून 10 मिनिटं शिजून घेणार आहे। मस्त आपली भाजी शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे मस्त। आता हे तुम्ही सर्व करू शकता, खाऊ शकता, एकदम अप्रतिम झालेली आहे। चला मग मी आता हे प्लेटमध्ये काढून घेणार आहे। बघू शकता किती छान आलेले आहे, तरी हे ते टेक्स्चर बघू शकता किती छान आले, अप्रतिम झालेले आहे। प्लीज खरंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही याला भातासंगती खाऊ शकता, भाकरी संगती खाऊ शकता, चपाती संगती खाऊ शकता, पुरी संगती पण खाऊ शकता। पुरी संगती तर अप्रतिम लागते ही भाजी, नक्की तुम्ही ट्राय करा। ट्राय केली का हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। बघू शकता अशा प्रकारे आपली भाजी रेडी आहे। त्या वाटीमध्ये मी काढून घेतली। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। मस्त का हेल्दी राहा, आनंदी राहा, अशीच व्हिडिओ बघत राहा। 12च्या 1च्या मधात आपली व्हिडिओ येत असतात, नक्की बघा। चला मग पुन्हा भेटू अशाच रेसिपी सांगते, तोपर्यंत आनंदी राहा, बाय बाय।